इयत्ता 7वी नवनीत मार्गदर्शक भूगोल स्वाध्याय प्रकरण 9 कृषी डॅश डॅश या शेती प्रकारातील पीक बदल केला जातो. सखोल शेती. शेतीसाठी पुढीलपैकी योग्य पर्याय द्या. प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर करणे. भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत. पुढील विधानात चूक की बरोबर ते लिहा. सखोल शेतीत जमिनीचा आकार खूप मोठा असतो. चूक. दुसरा, विस्तृत शेतीतील मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. चूक. भारतात मोठ्या प्रमाणावर विस्तृत केली जाते. चूक. चौथा, मळ्याच्या शेतीस कुशल कामगारांची आवश्यकता असते. बरोबर. शेणखत हे सेंद्रिय खत आहे. बरोबर. तिसरा, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. मळ्याच्या शेतीतील प्रामुख्याने कोणत्या पिकांचे उत्पादन केले जाते? उत्तर: मळ्याच्या शेतीत प्रामुख्याने चहा, कॉफी, रबर, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ, विविध फळे आणि फुले इत्यादी पिकांचे उत्पादन केले जाते. दुसरा, विस्तृत शेतीतील प्रामुख्याने कोणत्या पिकांचे उत्पादन केले जाते? उत्तर: विस्तृत शेतीत प्रामुख्याने गहू व मका व काही प्रमाणात बार्ली, ओट, सोयाबीन या पिकांचे उत्पादन केले जाते. मत्स्य शेती म्हणजे काय? उत्तर: मत्स्य बीजाद्वारे माशांची कृत्रिमरित्या पैदास करणे म्हणजे मत्स्य शेती होय. चौथा, पशुपालन व्यवसायात कोणते प्राणी पाळले जातात? उत्तर: पशुपालन व्यवसायात गाई, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, ससे, एमू, वराह इत्यादी प्राणी पाळले जातात. पाचवा, पशुपालन व्यवसायातून कोणती उत्पादने मिळतात? उत्तर: पशुपालन व्यवसायातून दूध, अंडी, मांस, कातडी, लोकर इत्यादी उत्पादने मिळतात. सहावा, फलोद्यान शेतीत कोणत्या फळांचे उत्पादन घेतले जाते? उत्तर: फलोद्यान शेतीत आंबा, सीताफळ, द्राक्ष, केळी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, चेरी, संत्री, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, मलबेरी इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते. सातवा, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी फलोद्यान शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते? उत्तर: महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक इत्यादी ठिकाणी फलोद्यान शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. आठवा, फुल शेतीत कोणत्या फुलांचे उत्पादन घेतले जाते? उत्तर: फुल शेतीत लिली, जरबेरा, ट्यूलिप, डेलिया, शेवंती, झेंडू, निशिगंधा इत्यादी फुलांचे उत्पादन घेतले जाते. शेतीसाठी भूजल कोणकोणत्या प्रकारे मिळवले जाते? उत्तर: शेतीसाठी भूजल विहिरी, कूप, विहिरी, तलाव खणून मिळवले जाते. पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा. उत्तर: भारतातील पाऊस हा हंगामी अनियमित स्वरूपाचा आहे. शेतीस वर्षभर नियमितपणे पाणी पुरवठा होणे आवश्यक असते. पिकांची पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणीपुरवठा केला जातो. यालाच जलसिंचन म्हणतात. पावसाचे पाणी भूजल विहिरी किंवा कूप, विहिरी, हौद खोदून मिळवले जाते. काही ठिकाणी तळी किंवा शेततळी खोदून पावसाचे पाणी साठवले जाते. विहिरीतील, हौदातील, तळ्यातील पाणी मोटेच्या पंपाच्या सहाय्याने शेतीस पुरवले जाते. काही ठिकाणी जलसिंचनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन इत्यादी तंत्राचा वापर केला जातो व शेतीस मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन पद्धतीची तुलनात्मक माहिती लिहा. उत्तर: जलसिंचनासाठी प्रामुख्याने विहिरी व तलाव, कालवे इत्यादी पद्धतीचा वापर केला जातो. विहीर सिंचन: जमिनीतील मुरलेले पाणी विहिरी किंवा कूपन नलिका खोदून मिळवले जाते व या पाण्याद्वारे जलसिंचन केले जाते. कूपविहिरी खणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे ठरते. विहीर सिंचन हा स्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतो. विहीर सिंचन ही जलसिंचनाची कमी खर्चिक पद्धत आहे. कालवे सिंचन: नद्यांवर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवून त्यातील पाण्याच्या आधारे परिसरात कालव्याद्वारे जलसिंचन केले जाते. धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. कालवे सिंचन
हा स्रोत सार्वत्रिक स्वरूपाचा असतो, त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतोच असे नाही. कालवे सिंचन ही जलसिंचनाची जास्त खर्चिक पद्धत आहे. भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? बारामाही शेती करण्यात कोणत्या अडचणी येत आहेत? भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण भारतातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारतात केवळ जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो. पावसाच्या प्रमाणात व सातत्यात अनियमितता दिसून येते, त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे. बारामाही शेती करण्यातील अडचणी. उत्तर आहे, बारामाही शेती करण्यातील काही अडचणी पुढीलप्रमाणे आहेत. वर्षभर नियमित पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे, हवामानात अनियमितता असणे, पुरेसे भांडवल उपलब्ध नसणे, वाहतुकीच्या व साठवणुकीच्या सोयीसुविधा उपलब्ध नसणे.